मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे बैलगाडा शर्यतीतलं श्रद्धास्थान, आशास्थान, देवस्थान म्हणजेच अखंड महाराष्ट्राचं बैलगाडा शौकीनांच्या गळ्यातला ताईत बकासूरच्या घरी, बकासूरच्या गोठ्यावरती आहे. आणि माझ्यासोबत मी गोठा दाखवतो तुम्हाला. हे बघा गोठ्याचा परिसर. ही मोहिल शेठची थार, छकडं, हा टांगा, याच टांग्यावरती बकासूर नंबर करतो. आजपर्यंतचा इतिहास जवळपास 7 ते 8 नंदी बकासूरसह हे गोठ्यामध्ये आहे. गोठा बघा, हे पण एक छकडा आहे. ह्या दावण, इथं गाई, म्हशी, बैल हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल. सर्वांनाच प्रतीक्षा असते ती म्हणजे बकासूरची. तर हा आपला बाक्याबाई. आणि मित्रांनो, बाक्याबाईची संपूर्ण मुलाखत झालेली आहे. स्वतः मोहिल शेठ बघा कसा अटॅक करतो. थोड्या वेळपूर्वीच त्यासोबत फोटो घेतला. आता नाही म्हणतो, आता जवळ यायला नाही म्हणतो. बघा आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो. आतमध्ये मशीनचा गोठा. मशीनसह गाई, बैल भरपूर आहे. शर्यतीतले जवळपास 7 ते 8 बैल मोहिल शेठच्या गोठ्यावर सध्या आहे बकासूर सोबत. इकडं बघाल तर इकडं जमीन बाप, इकडं मोहिल शेठची. आणि मित्रांनो, सांगावंच वाटतं की आतापर्यंतची सगळ्यात सुंदर मुलाखत ही मोहिल शेठसोबत झालेली आहे. कारण की एक तरुण मुलगा या बैलगाडा क्षेत्रात उतरतो आणि गेल्या सलग 5 ते 6 वर्षापासून गुलालच जर ठेवत असेल तर तो आपला बाक्या डॉन. तर एका तरुणाची यशोगाथा म्हणता येईल अशा मोहिल शेठची मुलाखत आहे की करिअर कसं घडवलं आणि बकासूर कसा त्यांच्या दावणीला काढला.